किती दिवसापासून तुमच्या गावात नळ नाही येत आहेत? एक महिना झाला पाहतं. एक महिना जास्त झाला. एक महिना पाणी येऊन राहिलं. तर का यावर काय तुमचं मत आहे? पाणी आलं पाहिजे बा आमच्या गावामध्ये. आणि भरपूर भेटत असं कोर ठेकेदाराला म्हणाले जसं तुमच्याने बनल ते करा म्हणते. कुठं जायचं तिथं चालले जा म्हणते ठेकेदार. अच्छा, व्यवस्थित बोलतच नाही आणि व्यवस्थित सांगत पण नाही. आम्ही विचारलं तर आम्हाला अपशब्दावर बोलतो तो आणि काही व्यवस्थित सांगत नाही, काही नाही. आणि आम्हाला सर्व्हिस फक्त इथवर देतो म्हणते तुम्ही घेवायचे घ्या, नाही तर नको घ्या, तुम्हाला जे करा ते करा आणि जिथं जायचं तिथं जा, असं तो डायरेक्टली बोलून राहिला. हो का? किती दिवसापासून हे समस्या भेडसावत आहे तुम्हाला? 2 महिने झाले. दरम्यान 2-3 महिने झाले. आता पाण्याचा जो साठा आहे तो कशा प्रकारे तुम्ही साठवून ठेवता? विहिरीच्या पाण्यावर किंवा कोणाच्या आल्यावर इकडून तिकडून यायचं आणि हे घराला पाणी देतात, त्या पाण्याचा काही वापर करतो आम्ही नळावर लोकांच्या. आणि ते झालं तर किंवा मग बाहेरचे पाणी ह्या विहिरीचे घेऊन आहे ना. आणि विहिरीवर लिहिलं आहे की पाणी पिण्यास अयोग्य आहे म्हणून. अयोग्य आहे तरी आम्ही हे इथलं पाणी वापरून राहिलो. इथे लिहिलेलं आहे पाणी पिण्यास आपण पाहू शकता, हीच ती विहीर आहे. याच्यातून नागरिक पाणी पित आहे आणि ह्याच विहिरीवर पाणी पिण्यास अयोग्य आहे असं लिहिलेलं आहे. 2-3 लेबर घेऊन काम करतो. 1-2 लेबर आणते ना आपलं ते खुशी करते ना बंद करते उठून. हो का? आपलंच सांगत आहे. काय म्हणते? तो म्हणते डायरेक्ट म्हणते की असं म्हणजे काही पण बोलते की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं करून घ्या म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करा म्हणते, आपल्या जा म्हणते, खर्चामध्ये कुठे एवढं आहे तर मग तुम्हाला अशी जिथं त्याची जायचं बस तिथं पाहिजे जा. का सांग. तर या विषयावर तुम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला काही आम्ही अप्लिकेशन वगैरे पाठवली आहेत ना तिथे. भाऊनी पाठवलं, आमच्या सुनील भाऊनी, त्यांनी ते दिलेले आहे अप्लिकेशन. सह्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या सिग्नेचर आहेत तिथे. तरी काही कारवाई काही केलेलं नाही आहे. विहिरीचं पाणी भरून राहिलो म्हणून आम्ही बिगत आणि आता अजून टायफॉइड निघाला आता डबल. मग पुढं दवाखान्याला पैसा कोण देईल? आता 20,000 रुपये मी आताच लावून आली दवाखान्यातून घरी, पुन्हा डबल टायफॉइड सांगता डॉक्टरनं. कारण की हा पाणी अयोग्य आहे पिण्यामध्ये आणि या पाण्याची टेस्टिंग वगैरे काही केलेली नाही. आणि या पाण्यामुळे अगर काही आमच्या मुलाबाळांना अगर काही दुष्परिणाम झाला तर त्याची भरपाई कोण करून देणार? आम्हाला ते सांगा. प्रशासन जबाबदार राहील का यासाठी? आमची लहान मुलं आहेत, लहान मुलांना आम्हाला ते पाणी पाजावं लागतं. ते बघा, लहानचे मुलं आहेत आमचे, त्या लहान मुलांना आम्हाला तो पाणी अयोग्य पाणी पाजावं लागत आहे. तर प्रशासन याला जबाबदार राहील का? पाणी बरोबर नाही ठेवाले तर आता नाते झाले, तू जाय ना मी जातो दवाखान्यात. तसं चालू आहे. आता 2 जण माझ्या घरी गेले, लेकराचे मायनं बाप. पेशंट पडलेले होते. पाणीच नाही ठेवाल तर काय करतील? आज माझून दवाखान्यात जाणारच आम्ही. तू ह्या टोटो घे, ह्या टोलीतली एवढ्याची घे. काय नेमकी ह्या ज्या नाली खोदल्या आहे तुमच्या गावामध्ये, यावर पाण्याचा खूप प्रकोप दिसत आहे. काय सांगाल यावर? आम्ही काय म्हणून राहिलो त्या ठेकेदाराला, आमचं फक्त पाणी चालू करून दे. एक तर जुन्या नालीचं आमच्या पाईपचं पाणी चालू करून दे, नाही तर नवीन पाईपचं करून दे. तो म्हणते पाणी चालू आहे म्हणते, फक्त तुम्हालाच काहून नाही येत? आम्ही त्याला आणून दाखवलंय बी प्रत्यक्षामध्ये. 7 नळाले अजिबात पाणी नाही आहे. मोठा साहेब होय ना, ये म्हणा ह्या वड्या गावामध्ये गाडीचे दोनशे ठेवा, एवढे ह्या टोलीत पाणी किती ह्या गावामध्ये हंकार आहे पाण्याचा. आणि तो साहेब होय का कोण आहे का तो हे काम घेणेवाला ठेकेदार? किती दिवसापासून तुम्हाला ह्या पाण्याची समस्या भेडसावत आहे? आता 2 महिने होऊन राहिले. अच्छा, तर या 2 महिन्या अगोदर कशी स्थिती होती पाण्याची? पहिलं जुन्या नळाले पाणी कसं तरी आहे. आमची जुनी पाईपलाईन होती ना, भेटे पण कमी भेटे, पण भेटे ना सर्वाले भेटे, कमी भेटत असेल तर. पण आता मुद्दा ह्या टोलीला पाणी नाही आहे ना. अच्छा, पाणी वरच्या टोलीलाच जाते, इकडे पाणीच नाही आहे. आता हे 1-2 नळ आहेत ना, त्याने झिरी पाणी कोरपू काढतात. अच्छा, मग तेव्हा ते पेवाल तरी होते ना, इरीचा बाहेर आणतात. आता मग एका नळावर किती बाया भरतील पाणी? किती भरतील? 2 गुंड तुले, 2 गुंड मले. अच्छा. तर काय तुमचं काय मत आहे यावर? आता आम्ही काय करून, आम्हाला समजे काहीच नाही. आम्ही अंगठा बायदूर लोक आणि आम्हाला समजे ना, पण त्या साहेबाला समजायला पाहिजे ना. हे किती दिवस झाले पडून ठेवला. अच्छा, ठीक आहे. यावर काय
आता आम्ही काय कारवाई करून ते शिकल्या लोकांना कारवाई करायला पाहिजे. हे दिसे नाही का आम्हाला ओपन लोकांना दिसते ना, शिक्षणवाल्या लोकांना दिसे का सांगा? शिक्षणवाल्या लोकांना दिसते ना. आणि तो ठेकेदार येते ना हो म्हणते करतो म्हणते, त्या ठेकेदाराला झोडपायला पाहिजे चांगलं धरून सण्याने येते. सर्व गावाचा नाश करून टाकलं कसं